आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापूर 2017 साठी शेवटच्या सत्रात आणि अध्यक्षीय भूमिका पार पाडण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे। अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आणि भाषण करून गेलेले आदरणीय ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख तथा तुमचे आमचे सर्वांचे आबासाहेब, खासदार डॉक्टर विकासजी महात्मे, आमदार आणि विधान परिषदेतील आमचे सहकारी रामरावजी वडकुते साहेब, त्याचबरोबर कर्नाटकवरून वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष चिंगळे सर, माजी आमदार प्रकाशअण्णा शेंडगे, सुरेशआबा शेंडगे, या संमेलनाचे अध्यक्ष संजय सोनोनी, कार्याध्यक्ष छगनसेठ पाटील, त्याचबरोबर वाघमोडेताई, मानेताई, स्वागत अध्यक्ष जयसिंग तात्या शेंडगे, संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अभिमन्यू टकले, प्रसिद्धी प्रमुख अमोल पांढरे, त्याचबरोबर पप्पू बुरुंगले, संयोजक डॉक्टर विष्णुपंत गावडे, कार्यवाहक श्रावणदादा वाक्षे, अमरजित बारगड, अर्जुन सलगर, रमेश गावडे, चंद्रकांत दादा पाटील, मंचावरील श्रीयुत सूळ, उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्रभरातून उपस्थित असलेले साहित्यिक, कवी, ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी, पत्रकार, छायाचित्रकार, बंधू आणि भगिनींनो, हे साहित्य संमेलन जे घेतलं आणि एक आपला साहित्यामधून विचार आणि विचारवंताचा विचार, आणि आता जसं सोनोनी सरांनी सांगितलं की धनगर समाज सुद्धा या पद्धतीने विचार करू शकतो अशी भूमिका पार पाडायला लावली, त्याबद्दल अध्यक्षासहित सर्व टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, आपल्याला धन्यवाद देतो। वास्तविक पाहता धनगर समाज दऱ्याखोऱ्यामध्ये पूर्वीना पार आपला जो व्यवसायाच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून हजारो वर्षाची परंपरा असलेला हा समाज, ऊन वारा पाऊस दरे खोरी कोणत्याही गोष्टीची पर्वा न करणारा हा समाज काही अंशी आता पुढारलेला आहे, परंतु अनेक स्थितीमध्ये हा अतिशय मागासलेला समाज आहे। त्याची ना आरोग्याची गाठ पडत, ना त्याच्या रेशन कार्डची गाठ पडत, ना त्याचा हा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट का तो रहिवास किंवा या देशाचा नागरिक आहे अशी सुद्धा स्थिती नाही। आणि एक आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेली 2 दिवस आपण मोठ्या प्रमाणामध्ये या सभागृहामध्ये त्याच्यावरती विचारमंथन केलं। वास्तविक पाहता मी यायचं कबूल केलं होतं, परंतु काल नगरवरून पुण्याकडे निघाल्याच्या नंतर आकाशवाणीवरती बातम्या ऐकल्या आणि संजय सोनोनीच्या नावाने ती बातमी होती। धनगर समाजाचं साहित्य संमेलन आणि बातमी टीव्हीवर बातमी होती। मला वाटतं आजच्या राज्यातल्या सर्व लीडिंग वर्तमानपत्रांनी देखील आपल्या साहित्य संमेलनाची दखल घेतली आणि हे अधिवेशन संमेलन यशस्वी झालं का, तर मी राज्याचा मंत्री म्हणून सांगतो की हे अधिवेशन यशस्वी झालं आणि यशस्वीतेचे वाटचाल जयसिंग तात्या आपल्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच आपण हा प्रयत्न केला आणि या प्रयत्नाच्या माध्यमातून एक विचार विनिमय, विचार मंथन, साहित्यिक, कवी आणि समाजाच्या अनेक प्रश्नावरती चर्चा घडवून आणली आणि या चर्चेच्या अनुषंगाने आपण जे पहिलं पाऊल टाकलं ते निश्चितच पुढील कालखंडामध्ये हे भव्य दिव्य झाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा आणि आशा व्यक्त करतो। आणि म्हणून या संदर्भामध्ये संजय सोनोनी सरांनी मला 3 डिसेंबरला बोलवलं आणि जो प्रकाश अण्णांनी आपल्या भाषणामध्ये सुतोवाच केला की हे साहित्यिक प्रसिद्ध झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी या राज्याचे मुख्यमंत्री आणि सामान्य प्रशासनाचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे मी त्याच दिवशी पत्र दिलं, त्याचा रिप्लाय देखील आपल्याला दिला आणि राष्ट्रीय स्मारक वापगावचं करावं या संदर्भामध्ये देखील पुरातत्व विभागाकडे तो प्रस्ताव मी पाठवला। निश्चितच त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक दृष्टिकोनातून रिमार्क दिल्याच्या नंतर ती फाईल आता मूव्ह झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे अपेक्षित असलेला निर्णय होईल हा मी आपल्याला शब्द देतो। या अधिवेशनात देखील अनेक जणांनी, राजू शेट्टी बोलले, त्याचबरोबर वडकुते साहेब बोलले, प्रकाश अण्णा बोलले
आणि वाद विवाद आणि डिबेटिंग आणि आर्ग्युमेंट आणि आपले प्रश्न, निश्चितपणे मी तर तसा वयाने सगळ्यात कमीच आहे असं मला वाटतंय. बारगर साहेब बरोबर आहे ना, चिंगळे सर? वयाने जरी कमी असलो तरी जबाबदारी माझ्यावर मोठी आहे. त्यामुळं आपण विचारलेले प्रश्न आणि त्याला द्यावायचं उत्तर, तेवढा मागच्या सभेतला रेफरन्स घेऊन तुम्ही पुढच्या सभेत बोलता, त्याच्यामुळे पुन्हा आणखी अडचण होते. आणि आबासाहेबांनी रिमार्क दिला, आता मी अभ्यासू मंत्री आहे म्हणून, तसंही सभागृहातलं वर्तन माझं जोरात आहे आणि 1.5 वर्षात पट्ट्या एकटाच झालोय कॅबिनेट राज्यमंत्र्याचा, आणि ते बी धनगराचा. त्यामुळं बौद्धिक क्षमता बरी आहे. हा, प्रूव्ह केलं मी, स्वतःला देखील प्रूव्ह केलं. आणि गृह राज्यमंत्र्यासारखं खातं चालवत असताना, इतर 5 खाती अशी एकूण 6 खाती चालवत असताना देखील गृह खात्यातून सही सलामत बाहेर येऊन कॅबिनेट मंत्री झालो. तर मी प्रूव्ह केलं, मी सिद्ध केलं. त्यामुळं समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षामध्ये काय भूमिका मांडत होतो आणि सत्ताधारी पक्षामध्ये आल्यानंतर काय बोलायचं, आणि आता वडकुदे साहेब तुम्ही काय बोलतात, त्यामुळं ह्या दोन्ही भूमिका मी पाळल्या असल्या कारणानं आणि माझं बरंचसं काम डॉक्टर महात्मे खासदारांनी सोपं केलं असल्यामुळं डायरेक्ट मुख्यमंत्री काय बोलले ते आपण सर्वांनी ऐकलं. फक्त मला एकच सांगायचं की यावर्षी आपण जयंतीचा कार्यक्रम चोंडीला घेतला. सिस्टीम, डिसिप्लिन, कार्यक्रमाची वेळ, मर्यादित बोलणं, मर्यादित सगळे विषय मांडणं आणि विषयाला तेवढी उंचीवर नेऊन ठेवणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करावेच लागतील. तसं मी असं म्हटलो तर ते म्हणले पहिलं आदिवासी हे आपलं धनगर साहित्य संमेलन आहे, त्यामुळं परत आदिवासीच असल्यामुळं आणखी परत डिसिप्लिनचा प्रश्न येत नाही तिथे. परंतु चिंगळे सर म्हटले की मंत्री आल्यानंतर आमच्याकडे असं नसतंच, येतात ते कोणाचं ऐकत नाहीत, बोलतात आणि जातात. पण म्हटलं मी गेली 3.5 तास झालं, तुमचं तर 2 दिवस प्रबोधन होतच आहे, पण माझं पण 3.5 तास प्रबोधन झालं, त्यामुळं मी सुद्धा धन्य झालो. शेवटी समाजामध्ये वेळ देणं, तात्या कुठं बसले, समाजाला आपल्या मंत्र्याविषयी आपुलकी वाटणं. मी प्रकाशांना आणि वडकुदे साहेब एका गाडीत आलो. मी मल्हारराव माऊलकरांपासून माझ्या मिनिस्ट्रीपर्यंत सगळं बोलत होतो. आपल्यामध्ये असा व्यावहारिक दृष्टिकोन आहे की जो मंत्री होतो त्याला आपला सगळा समाज नेता मानतो, अशी साधारणतः भूमिका आहे. आणि मग साहजिकच त्याला सगळ्यांचं ऐकल्याशिवाय भागच नाही, दुसरा पर्यायच नसतो. आणि ऐकलं जर नाहीच तर मग अडचण निर्माण होते. त्यामुळे चिंगळे सर, तुम्हाला जरी काही वाटलं असलं, तुम्हाला जरी जायचं असलं तरी तुम्ही आता ते महाराष्ट्रीयन मराठी बोलतात, पण कर्नाटक असले तरी हिकडची पद्धती सुद्धा ही समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मी तर घेतली आणि म्हणलं आजच सापडलोय मी तर काय हरकत आहे, 2-4 तास गेले तर गेले. त्यामुळे ऐकून घ्यायचं, ऐकून घेतल्याने काही फरक पडत नाही. ऐकून घेतल्याने आपल्या ज्ञानात भर पडते, प्रश्नही सुटतात. पण मी आपल्याला सांगतो, कार्यक्रम हा आखीव रेखीव देखना तेवढ्या उंचीचा आणि तेवढ्या विचारांचा आणि प्रगल्भतेचा असला पाहिजे, त्याची नोंद ही घेतली जाते. शेवटी कार्यक्रम आपण किती मोठा केला तरी त्याच्यातून जो काही संदेश जाणं अपेक्षित आहे तेवढाच संदेश जात असतो. आणि म्हणून पहिलं आहे आपलं, काही हरकत नाही, चुकाला दुरुस्ती असते, दुरुस्ती ही केली पाहिजे. आणि म्हणून माझ्या हातात कार्यक्रम आल्याच्या नंतर मी 1.5 तास म्हणजे चोंडीचा 1.5 तासातच कार्यक्रम संपवला आणि त्यामुळे सगळे लोक हॅपी झाले. शेवटी आता बऱ्याच जणांना उठून जायचं होतं, सगळे सत्कार दिलेले बरेचसे छगनशेठ तुमचे सत्कार मूर्ती सुद्धा माझं भाषण ऐकायला थांबलेले नाहीत. त्यामुळे आता मी नाव घेऊन सुद्धा अडचण झालेली आहे. आणि सत्कार पण एवढे दिले आपण, सगळ्यांचे सत्कार करायला हरकत नाही. माझं शेवटचं भाषण आहे, कृपा करून मला माफ करा, पण
आपलं साहित्य संमेलन हे धनगर समाजाला भविष्यात दिशा देणार आहे आणि म्हणून मी हे बोलतोय. मला आपल्या चुका काढायच्या नाहीत, मी काढणारही नाही आणि काही चुकलेलंही नाही. पण पुरस्कार दिल्याने पुरस्कार हा दिला पाहिजे. आपल्याला पुढच्या वर्षी पण पुरस्कार द्यायचे. याच वर्षी सगळे संपून कसं चालणार? आपल्याला पुढच्या वर्षी द्यायचे, त्याच्या पुढच्या वर्षी द्यायचे. पुरस्कार सगळ्याला द्यायचे, सन्मानित करायचं. आणि ठराविक पुरस्कार दिल्याच्या नंतर आपण कसं महाराष्ट्र भूषण एकच देतो, भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण असे पुरस्कार ठराविक आणि लिमिटेड देतो. त्याचं महत्त्व पण तेवढं राहतं. आणि त्यामुळे तुमच्यावर आता संभाजीराव पुढच्या वर्षीची जबाबदारी आहे. जणू तुम्ही मागितली त्यामुळे तुमच्याकडे द्यायची ठरली. त्यामुळे तुमच्यासाठी ह्या सूचना महत्वाच्या आहेत. आता मूळ प्रश्नावर येतो. कार्यक्रम अतिशय चांगला झाला. आपले सर्व मीडियाने दखल घेतली आणि आजकाल मीडिया ट्रायलवरच सगळं राज्य सरकार आणि केंद्र सरकार चालतं. आणि अधिवेशन जर पुढचं चालायचं असेल तर 8 दिवस ज्या बातम्या येतात त्याच्यावरतीच हे विरोधी पक्ष अधिवेशन चालवतात. त्यामुळं मीडिया ट्रायल मध्ये हे आपलं अधिवेशन सक्सेस झालं, यशस्वी झालेलं आहे. त्यामुळं आपल्या या साहित्य संमेलनाला भविष्यामध्ये अतिशय चांगले दिवस आहेत. आपण जे 5ही ठराव मांडले, या 5ही ठरावाच्या संदर्भामध्ये मी या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं याच्याकडे निश्चित स्वरूपामध्ये या राज्याचा मंत्री म्हणून आणि आपल्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून याच्या 5ही विषयाकडे मी लक्ष वेधील. परंतु 26 मेला एक मीटिंग झाली, त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर असे नामकरण करण्यात यावे, ह्या गोष्टीला मुख्यमंत्री महोदयांनी तत्वतः मान्यता दिली. ते काम प्रोसेसमध्ये आहे. निश्चित स्वरूपामध्ये विद्यापीठाला नाव देण्याचं काम राज्य सरकारने प्रायोरिटी बेसवरती ठरवलेलं आहे. शेड्यूल ट्राईबचा विषय तर आपण मांडलेला आहे आणि म्हणून तुम्ही सांगितलं आता 60 वर्षाचं काही बोलू नका. पण असं आहे की आता तुम्ही जेवढा वेळ घेतला तेवढा मी मागणार नाही. तुम्ही मागच्या सभेतलं भाषण पुढच्या सभेत मांडतात, तुम्हाला कधी पण मी सापडणार नाही एवढं तुम्हाला सांगतो. मी पुण्यात सकाळी जे भाषण केलं त्याचं उत्तर त्यांनी ह्या सभेत दिलं. आणि तसाही मी राज्याचा प्रोटोकॉल मिनिस्टर आहे आता. त्यामुळं शेड्यूल ट्राईबचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. समाजाची अनेक वर्ष मागणी आहे. आपल्या समाजातील नेतृत्वाने त्या कालखंडामध्ये त्या प्राप्त परिस्थितीमध्ये सगळ्यांनी यासाठी योगदान दिलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी ही मुवमेंट चालवलेली आहे. ही मुवमेंट अतिशय आता क्रिटिकल पोझिशनला आली. 2014 साली सर्वोच्च बिंदू गाठला आणि प्रकाश अण्णांनी, वडकुते साहेबांनी आणि मी देखील आणि सर्वांनाच हे मान्य आहे की या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा या राज्यात मान्य केले की धनगर समाजामुळेच हे सरकार आलेलं आहे. आणि म्हणून हे सरकार जर धनगर समाजामुळे आलं असेल तर मी या राज्यातला मंत्री म्हणून आणि आपला प्रतिनिधी म्हणून या प्रश्नाकडे सरकार अतिशय गांभीर्याने पाहत आहे. परंतु शेवटी जे काही त्याचे सिस्टम ठरलेली आहे, ज्या पद्धतीने आरक्षण देण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून गौंड समाजाला सुद्धा कोमा नव्हता मध्ये फक्त त्याच्यासाठी सुद्धा पार्लमेंटमध्ये अमेंडमेंट यावं लागली. पार्लमेंटमध्ये अमेंडमेंट आल्याच्या नंतरच त्याला शेड्यूल ट्राईबच्या सवलती लागू झालेल्या आहेत. आणि म्हणून त्या अनुषंगानं या राज्यामध्ये 2 वेळेस शिफारस करून देखील आपल्याला या सवलती मिळाल्या नाहीत. निवडणुकीच्या अगोदर शिफारसी केल्या, निवडणुकीच्या नंतर शिफारसी मागे घेतल्या. शिफारस केलेली मात्र आपल्याला माहिती पडली, मागे घेतलेली मात्र माहिती पडली नाही. आणि तशा स्वरूपाचं आरक्षण हे मिळता कामा नये. आणि या देखील 2014च्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचं सरकारने ठरवलं, तरी सरकार गेलंच, पण त्या समाजाला आरक्षण मिळालं नाही. आणि मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये अतिशय तपशीलवार आणि अभ्यासपूर्वक या संदर्भामध्ये सर्व बाबी त्यांनी हे देखील कबूल केलं. आणि मी आपल्याला अभिमानाने, मी पक्षाचा म्हणून सांगत नाही परंतु समाजाचा म्हणून सांगतो, मी गेल्या 5 वर्षात देखील विरोधी पक्षाचा आमदार होतो. मला वाटतं अण्णा देखील माझ्याबरोबर होते, वडकुते साहेब देखील होते. अशा स्थितीमध्ये गेल्या वेळेस कधी कोणत्याही लोकप्रतिनिधीने या राज्याच्या प्रमुखाने धनगर समाजा संदर्भामध्ये वेळ दिली नाही, बैठक घेतली नाही, त्या संदर्भात काही देखील केलं नाही. पण आता मुख्यमंत्री असतील, सभागृहाचे नेते असतील, मंत्री असतील, सगळ्यांनी
सभागृहात असेल, सभागृहाबाहेर असेल, धनगर समाजाच्या संदर्भामध्ये सकारात्मक आणि आरक्षण देण्यासंदर्भात कटिबद्धच आहोत अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं आणि कधी देणार नाही असं म्हटले नाही. त्याचं मला याची जाणीव आहे की उशीर होतोय, मला याची जाणीव आहे की तो उशीर होतोय, परंतु उशीर जरी झाला तरी आपल्याला कायमस्वरूपी मिळवायचे आणि त्यामुळं या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, तो निश्चितप्रमाणे करण्याची गरज आहे. आणि मी माझ्या पोस्टच्या संदर्भामध्ये मी कॅबिनेटमध्ये बसतो आणि मुख्यमंत्री महोदयांचीच खाती गेल्या 1.5-2 वर्ष सांभाळली असल्या कारणानं आता देखील जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून डे टू डे माझी त्यांची चर्चा होते आणि त्या अनुषंगाने देखील हा प्रश्न माझा एकदम प्रथम प्राधान्यावरती आहे. त्या संदर्भामध्ये मी सातत्याने प्रयत्न देखील करतोय. आपली देखील साथ सहकार्याने अशीच आवश्यक आहे आणि म्हणून माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी देखील सांगितलं की आपला प्रतिनिधी जरी आपला प्रश्न रेटून धरत असेल तरी तुमचा दबाव हा महत्वाचा असतो. शेवटी नुसेन्स व्हॅल्यू याला अलीकडच्या कालखंडामध्ये फार महत्व आहे. उपद्रव मूल्य एखाद्या माणसाने आपल्याला गृहीत धरू नये आणि हे गृहीत धरायचं नसेल तर आपलं उपद्रव मूल्य आपण जोपासलं पाहिजे. आपली भीती असली पाहिजे, आदरयुक्त भीती असली पाहिजे आणि त्या अनुषंगानं ही मुवमेंट अशाच पद्धतीनं चालू ठेवली पाहिजे. आणि जर चालू ठेवली नाही तर मग राजू शेट्टी म्हणले तसं की मतदान परत येतच आणि पुढाऱ्याला मतदानाची भीती असावी, लीडरला असावी आणि मतदानाच्या रूपाने एकदा का समाज बिघडला तर मग त्याची किंमत मोजावी लागेल. ही जर भीती राहिलीच नाही तर मग मात्र अवघड होईल आणि म्हणून तुमचा रेट्या हा अतिशय महत्वाचा आहे आणि हा पुढील कालखंडामध्ये देखील आपल्याला ठेवावा लागेल. प्रश्न उशीर होतोय सुटायला, पण प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या मते सरकार अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून यासाठी पावलं उचलतात. हे 5ही जे ठराव केलेले आहेत आपण ते मी सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे या संदर्भामध्ये न्याय देण्याची भूमिका मी पार पाडेल. तसंही मी वडकुदे साहेबाला कानात सांगितलं ह्याचं काय करायचं ते. अशी अंडरस्टँडिंग बी फाईट असावी लागते. बऱ्याच वर्ष काही लोकांनी केली, आपल्याला आता थोडंफार तर जमायला लागलंय. मोदीपर्यंत अण्णा म्हणतात मोदीपर्यंत पोहोचा. मला वाटतं सोलापूरच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळं मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांनी बोललेलं जर त्यांच्या या देशाचे एवढे विद्वान पंतप्रधान आहेत त्यांच्या हे ध्यानात असणारच आहे. तरी पण अण्णा म्हणते तसं मी पाठपुरावा करेल. कारण आता तुम्हाला कधी कुठे बोललं हे जर मंत्र्याला माहित नसलं तर अवघड होईल. मग मला वाटतं पार्लमेंटच्या इलेक्शनमध्ये 3 ठिकाणी बोलले. पुण्यामध्ये, सोलापूर पहिल्यांदा, त्याच्यानंतर पंढरपूरमध्ये नाही, बारामती आणि पुणे, 3 ठिकाणी बोलले एवढं मला जाणीव. आता परत तुमचं मत घ्यायला लागल्यानंतर अजून अर्धा तास जायला नको. त्यामुळे बोललेच हे खरंय. अशा स्वरूपामध्ये आपल्या या पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं आणि सर्वांचे मान सन्मान यथोचित सत्कार देखील केले. अशाच पद्धतीनं एक विचारवंताचा, विद्वानांचा ठेवा अतिशय काळाची गरज आहे. आणि चिंगळे सर सांगत असतात नेहमी आमच्यामध्ये एकच संघटना आहे आणि त्याचे आता काही 10 महामंडळाचे धनगर समाजाचेच अध्यक्ष आहेत, मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री झालेत. संघटना असल्यानंतर काय पण होऊ शकतं आणि म्हणून समाजाने एकत्रित विचार मांडण्याची आवश्यकता आहे. नाहीतर आता ZP पंचायत समिती महापालिकेचे इलेक्शन आलेत, एखादा गडी जर उभा राहिला तर त्याला पाळायसाठी 2-4 गडी आपलंच उभा राहतात. ही जरा थोडं सांभाळून घेण्याची आवश्यकता आहे. नाहीतर इतके विचार ऐकून, आता मी मंत्री असल्यामुळे एका पक्षाचा असल्यामुळे जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, पण जरा सबुरीने घेतलं पाहिजे. आणि सबुरीने घेतलं नाही तर 5 गाड्याच्या 4 गाड्याच्या पुढे जाईल ना तर सगळी भाषणं सांगते 1.5 कोटी. अरे माणसं किती आली निवडून?
1.5 कोटी म्हणजे 14-15% झालं ना आपण. 288चे 15% किती होतं? किमान 40 तरी. 40 म्हणजे आपण 1% सुद्धा राहिलं नाही ना. 5 आले म्हणजे इतका आपला रेशो आहे. त्यामुळे हे का होतं, कसं होतं? एक तर आपलं गणित चुकलं पाहिजे, 15% आपण नसतो. नाही तर दुसरं आपण विचार करायला कमी पडलो 60-70 वर्षात, असं असेल काहीतरी एक असेल. त्यामुळे याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि तुम्ही म्हणता काय असतं ते पंचायत समिती, झेडपी, नगरपालिका? नाही दोघं तिघं लढू, कुणी आला तरी आपलाच, असं होत नाही. डिवाइड अँड रूल अनेक वर्ष आपण बघितलेलं आहे इंग्रजांपासून. आणि त्याचं जर आपणच सातत्याने 60-70 वर्ष जर बळी ठरत असू तर कुठंतरी विचार करण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच या साहित्य संमेलनाला विद्वानांच्या, साहित्यिकांच्या, कवींच्या, ज्येष्ठांच्या संमेलनाला महत्त्व आहे. कारण लोकशाहीमध्ये तुमच्या डोक्यात काय त्यापेक्षा तुमचे बरोबर डोके किती हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे एखादा माणूस पदावर बसल्याने तो किती विद्वान आहे यापेक्षा असं तुमच्याकडून उत्तर हवंय मला. नाहीतर पदावरून हे कसा पोहोचणार नाही ह्याची सगळेजण काळजी घेतात, अशी गरज नाहीये. त्यामुळं मला वाटतं आता हे कोड लँग्वेजमध्ये सगळ्यांना मला बोलायचं ते कळलेलं आहे. आणि म्हणूनसाठी येणाऱ्या निवडणुकीत देखील आपण चांगलं प्रदर्शन करून निश्चितपणे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आल्याच्या नंतर तुमचा आमचा सर्वांचा अभिमान आणि स्वाभिमान होत असतो. आणि मग त्या दृष्टिकोनातून गेल्या 60-70 वर्षाच्या कालखंडामध्ये समाजाला जे महत्त्व नव्हतं त्या कालखंडामध्ये पाहिजे त्या प्रमाणात होतं. पण आता हा सर्वोच्च बिंदू आपण गाठलेला आहे. असाच हा तेवत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे भविष्यकाळामध्ये प्रयत्न करण्याची जरूर आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपण 2 दिवस अतिशय चांगली उच्च दर्जाची चर्चा घडून आणली. त्याबद्दल मी आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मलाही उपस्थित ठेवलं, आमच्याबरोबर सर्वच सन्माननीय व्यक्तींना उपस्थित ठेवून आपण या संदर्भात चर्चा केली, मान सन्मान केला. त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करत माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.